हा 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 आज लय दह्यावर पडले बाबा. पाऊस पडतोय. आम्ही बाहेर राहतो म्हणून आम्हाला लगेच जाणवतो या भरली म्हणजे गार लागतंय झोप लागा ना गारट्याची. किती दाबून अंगावर घेतलं तरी किती असू नाही की माणूस म्हणतो जेवणाने गार नाही लागत बनवून. हे असले ड्रायव्हर असले ना पाण्यावाने नसतं हा ना. वर ना कागद द्यायचा मग हे करायचं म्हणल्यावर ना हे मेंढराचं राखण तरी कशी व्हायचं मग. खुर्ची न टाकतोय पाणी खाली गळत या दह्यावराचं. तिकडे बाणा चूल पण पेटावली आता. खाली गवतावतो पाय टाकू वाटा. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आता हे थंडीचा दिवस इथं आणि मेंढर पण आता गोळावून उभी राहील ते. तर बाणाची पण मस्त बाकी आंघोळ झाली आणि चाललंय आता बाकीचं काम. मग बाणा झाली ना अंघोळ. थंडी वाजती लय माहित आहे. होय काय होतंय दिवसाआड गार पडतं. एखाद दिवशी थोडस कमी होतंय. एखाद दिवशी जी गार लागतं त्याने हातापायाचा बरफ झाल्यावाने होतो या. आज लयच गार लागते. आज लयच गार म्हणजे लय. आंघोळ केल्यावर थोडी थंडी जाते या. हा पण उठल्या तरी बर्फ सारखंच. खाली जमीन बी बर्फवानी झाली आणि असं खाली पाय जर मातीत हे केलं ना तर उभी ती पायाला मातीत उकारल्यावर. मातीला चांगली उभी हा. मी खाली उकरून असं पाय मांडल्या ते मातीत उभा आली माझ्या पायाला. आंघोळ करताना लय गार लागलं पण लय कडक पाणी घेतलं नुसतं आदान आलेलं पाणी घेतल्यामुळं थोडीशी अंगातली थंड निघली. नाही तर थरथर कापत होता. वाय जरा असं अंगामध्ये शूटर घातल्यावर बरं वाटते ना. मग उभे ना त्याला सीटर यंदा घालायची लयच बारी आली. नाही तर यंदा पाऊसच लय पडलाय त्याच्यामुळे थंडी यायची आज. नाही 6-7 महिना यंदा पावसाळा होता. दरवर्षी एवढं गार नाही. सीटर नव्हतं घालीत ना जास्त म्हणजे. आणि यंदा ह्या टायमाला सीटर घालायचं नाही ना. मे महिन्यात जशी पावसाळ्यात सुरुवात केली तर पाऊस नोव्हेंबर पर्यंत पडत होता. हा 5-6 महिने 5 महिने तरी पाऊस नक्कीच. हा ना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पडत होता. मग तेच ना. त्याच्यामुळे यंदा पाऊस लय पडल्यामुळं थंडी बी लय. आता पुढं काय करतोय पाऊस काय माहिती. का देतोय तारा जास्त. मेंढरा शहराला ओढ देतोय काय पडायला चाऱ्या पाण्याला काय माहिती. तर आता मेंढर पण मस्त बाकी उभे राहिले ते. इकडे चालले आता. मेंढ्याला किती गार लागत. कुकरीन बिकरीन मेंढराच्या ती बगल्याने अशी घुसत्यात या. अगदी उभारीला शिरत्यात या मेंढ्याच्या बगल्याला बसल्यावर उब लागते ना लय. हा ना. आणि मग ती कुकरी बगल्याने बसत्यात बारकी बारकी मेंढराच्या. जोडला लय भारी शेवलर बाण आहे. जोडणा होय. जोडणा आत्याने शिवलेला आहे. हा आणि मग ते दिला. हे पहिला ह्याच असायचं लग्नात तर हे वर बापाला का वर मायला वर बापाला ते ह्या असं जर काय त्याला काय माहिती काय ते असा चेंची का काय माहिती त्याला. हा ती डबीन ती वय ठेवायला. हा हा होते एवढी पिशवी असायची. त्यात मग त्याने पान कात चुना सगळं सुपारी. हे वरमायचं बी ह्याच्यात काय नखपालीस मेहंदी गंध काय नो पान सुपारी ह्याच्यात इथं ठेवायचं लग्नात ते कमरेला. आणि मग कुणी आलं की त्याला द्यायचं कुणी आलं की त्याला द्यायचं. हा कलवर यांच्या वरमा यांच्या. कशी काय किसन गुलाबी थंडी. थंडी कशी काय. थंडी लय आजची निराळी. पाण्यात लय वापा निघते नाही ना. तापले तरी आंघोळ करू वाटाणा. काय दुसरं पाणी तापलं फार तरी पहिल्या पाण्याची आंघोळ. सागर तुला गार लागतोय शिटरनी. हा सागर पण कधी शेकाय आला इथं चुलीवर. हा नाही लागत ना.
गडी कसा झोपला तरी आता काय बिया नाही त्या तरी बरं शेक काय आला हात गाराटी ते ना अर्चना झाली का कोण मग बा नाही हा? चालली होती हो पूजा चालली ना. देवपूजा केली च्या नंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची असते. दिवसाने किराण टाकलं माझा हा मग काय झाडामुळे दिवस दिसत नाही मग आला दिवस गाडीचं गुलच हे झालं या गाठीने गाडी पण गाराटली तरी कागदात ठेवतोय माणूस. आता आपल्याला जास्त बिराडाव बिहा पण नाही हं? आपल्या बिराडाव हा वाघामुळं वाघ आहे ना बिराडाव होय साग आहे ना वाघ वाघाची कपडे घातले जाईन तू या गो पाणी घ्या मला वाटतं तिथं बसले आता तुझ्याकडं लागतंय किसानची आता चालली आंघोळ मी पण घेतो करून द्या करून तुम्ही बी घ्या पटकीने मग काय होईल आंघोळ केली ना पाणी मग सारखं तापायला लागत नाही. चालले एकोर बायांचा अगदी नटाफटा सकाळचा करून घ्यायला लागतोय होय सागर सागर बघतोय सागर मिठाचं ढेबडं कुठे रे सागर मिठाचा पुडा कुठे रे सागरला शेटूर मध्ये नसं कार लागलं काय चाललंय बा नाही पीठ मळायचं चाललंय या. होय जरा काय काय कोकऱ्यांच्या म्हणजे ह्या आया तुटू कोकरी हे झालेली हं. त्यांना जरा हे खुराक चालायला लागतं. माझं पाणी आता तापले हं. सागरचं तिकडे चुलीवर तापते दिवसाचं किराण पडतंय आता नाना पण आला आमच्या बिराडावर चाललाय हो काम हा पीठ चाललंय मळायचा हा. कशी काय थंडी आहे आजची नानाला खुर्ची दिली. लय थंडी ना जामच पडली आहे. रात्री नव्हती तेवढी हा, रात्री जरा कमी होती कसं लय वाढली लयच वाढली आज. हे निबार मळायला लागतं हो राट असं चपात्यासारखं नाही मळायला लागत त्याच्यामुळे नाही तर मग पातळ चपात्यासारखं मळल्यावर ते तोंडात त्यांच्या घशात अडकतं. काय तुमचं चाललंय मग नानांना बी लावा जरा झाली ना आंघोळ झाली वाघ्याला पण लाव वाघ आला होय. वाघ आला माहितीया ते वाघ वाढावे मग आम्हाला भीती नाही वाघ आहे म्हणून काही येई नाही येईन वाघाला भेटतात ना सर्व दूध प्यायचं चालले का काय लाव वाघाच्या अंगुल्याच नाही काय लावा आंघोली नाही झाली वाघाची वाघ उशिरा आंघोळ करतो वाघ तिकडं जंगलात राहतो ना डोंगरात हा जंगलात राहतो तो टायमाने येतो मला तो मी पाडलाय आता हा खाली बस सागरच्याकडे बटर घेऊन बसला सकाळ सकाळ वाघ बटर घेऊन बसला हा काय चाललंय बाळ घालायला हा तयारी ना मग आता स्वयंपाक आवरायला लागतोय ना गार गार म्हणून पर 9 वाजता तरी स्वयंपाक हा थंडीमुळे हा आता वाजते 9 आणि मग गरम गरम खायला जाते आपण लगेच गार होतो हा थंडीच्या या थाळीच्या लगेच गार होतो त्या ताटल्यात ना हा
बाणायला सकाळ सकाळ भाकर झाली ते आज चालले जरा वारा येडा मारा जायचंय जायचंय का हवा तर म्हणलं भाकरी करून घ्यावा आता म्हणजे मग आपलं सकाळच्या पारीत फटकारा टाकून यायचा वालाकून फटकारा मारून फेर तर मग फेर फटका ना फेर फटका तर काय म्हणायचं मग काहीतरी निघलंय तुझं बरं का हा काय निघले निघलं असेल काय कोंबड्यांनी बघितलं ना हा मुगाचा आला असेल किंवा जनावर असेल येडा मारायचा आता वाडा मग एकदा तुटा घेत नाही गेल्यावर नाही यायला गावायचं हाय की येडा मारायला 15 8 दिवसाला हा तुम्ही येता पण आम्हाला नाही ना तेव्हा म्हणलं एक येडा मारून यावं जावं काय रे कोंबड्या एवढं घाबरले काय बघा बघ ना अर्चना बघ का ठीक आहे मुगाचा असं काहीतरी बघितलं बरं कोंबड्या अशा काम करतात आपल्याला काहीतरी इशारा देतात काय का काय रे अर्चना हा बरं आतमध्ये गावतात गेला मुगाचा मुंगाशी होय हा अगदा बरं कुत्र्याला जाऊ कुत्र्याला जाऊ नेमकं झालं बरोबर आता वाघ्या खासदार पळाना कोंबड्याने बरोबर इशारा दिला ना कोंबड्या म्हणजे कधी जनावर कधी मुंगास इचू काटा त्यासाठी चांगले असते हा आलती ना मग लपून बसलो होतो ना कुठं हा ना ते खाद्य तेच आहे काय आता कोंबड्या नाही का मग काय त्याचं अन्न नाही म्हणायचं तर अन्न नाही त्याने आता अन्न चांगलं साधावलं असतं अन्याय केला असता. अन्न केलं असतं वय गहार बोका मुंगस हा ना. त्यांचं म्हणजे कोंबडा कोंबडी म्हणतात जनावर खाद्याची त्यांचं जनावर खात मुगास हा मुगास जनावर कसल्या पण मुंगास कसल्या पण जनावराला धरतो जर मोठं असलं तर धरतं म्हणतात मग खाते का ना? हो. आव काय वेगळे पण गिळती तो कोंबड्या वर चढते रे गाडव ना टेन्शनच नाही माहिती असं कोंबड्या म्हणतात मुगास नाही ना काय आपली एकदा इथे तर वरती कोंबडी राहिली होती ना वर्षभर हवंय ते गावली कोंबड बरोबर झाडाने वर चालली रे हो. हा तो किती हुशार येत मग ती झाडावली तिथे तो ती पण चालली जागा काही एक टायमाला आमच्याकडून एखादं बारक पिलू राहत तिथलं त्या कोंबडा कधी तलंग गिरीमध्ये तिथलं गावलं का नाही हो? तेव्हा एकदा पावसात राहिले होते नाही गावलं नाहीच ना होय ते आता थोडा घाबरूनच वर गेले ना बाणाय का गावलं गारचे ना नाही ना नाही गावलं मग ते नंतर मग रानटी होत नाही का रानटी होतं मग रानटी म्हणजे ते झाडावर राहत बसून आणि मग काय असं इळाचं आपलं कुठं तरी काय नो बायनो गावात काडी खाऊन राहत ते पाण्याचा लय प्रॉब्लेम होता पाण्याचं तेवढा बिया द्याला कुणा असलं तिथं पाणी तर नाही का डायवरा जायचं पाणी पिणार कवा तरी असं कधी तळावर कोंबड गावतात पण राहत बारक पिलू लय वेळा हा कितीतरी बारे दरा गेले की गावतच फिरती हा आणि मग ते तिथंच राहायचं आणि मग ते मग रानटीच व्हायचं रान ठेवायचं ते तर आता चाललोय आम्ही जरा आता वाल बघायला तिकडं बाण आहे सागर बांधली बिराडा ना दोन दुसऱ्या साईडला येत वाला फेरफाटका मारावा आता आलो इकडे जवळ तर बघायला परत मग नाही जायला गावात आता बाकी माणसं येतात ते आपल्या ती कवा तरी बघायला पळत पळत पण माझं बरं दिवस झालं कसा उगावला ती बघायला जायचं पण गावानाच जायचं तर ह्यांना सकाळच्या पारी म्हणलं भाकरी केल्या स्वयंपाक केला आणि म्हणलं चला एक येडा टाकून येऊ आता पाणी भरायचं परत पाणी नाही प्यायला 2 हांडा आणून मांडल्या जाय तिथं जाता जाता पाण्याची खेप न्यायची मला सागर पण कडे वाल बघायला निघाला म्हणलं गोडी बांधताना ते लागला अंगाला हा दयावराचा वरून पाऊस पडल्या खाली दिसते रे हा तितकं बघायचं हो ना ओले ओले झाले आता काका भेटत सरळ पाना उद्या ड्रायव्हर इथं बघ पहिलं खरंच पाणीच साचलंय पारी काय आहे ना ड्रायव्हर पाणीच आहे काय हो हो म्हणजे ते काय होतं वर पानावर पडलं का की नेमकं पानाने खाली असं डायरेक्ट पावसासारखं पाणी साचलंय हो का टिपक
हे काय हो ड्रायव्हर तेवढं पडतं या बरं तेवढं पडते. तर आता निघालोय आम्ही वाल बघायला. काय काय वाल जे लवकर असे ओकाराचे शेत इथं त्यातनं लवकरच वाल पेरलं ते वाल मोठा झालं ते. हा, हे काय आता लवकर पेरलेला आहे हे जवळजवळ वाल 1.5 महिन्याचा होता आला कर नाही. मग हा 1.5 महिन्याचा झाला. सागरला इतर वावर कुठे आहे त्या गावावर कुठे आपल्या वालाचं बाबा किती लांब असेल बरं लय लांब आहे ना सागर म्हणतं आपलं वावर कुठे हा कंच आहे आपलं कसं काय उगावलाय वाल एकच नंबर हा एकच नंबर सागर कंच वावर आहे आपलं. हा तिकडे आहे पार काय आपला वावर शेत तो वावर तुझ्या लक्षात नाही आलं तिकडे आहे वावर हेच आहे सागर हे बाळा दिवसाने पण आता चांगलं किराण टाकले. मस्त उगावली व हा बाजरी सागर कसं काय आलं वाल आपला हा चांगला उगावला पण फवारणी पाहिजे हो का फवारणी पाहिजेच ना. ठीक आहे हो का खाली पानं आहे हो का हम्म. आहे का लक्ष टाकल्याशिवाय काय जमत ठीक आहे हो का पानं खाली हो का आहे का म्हणजे आता असं पहिल्या सुरुवातीला हो का काय कसला किडा आहे? शेतकऱ्यांनी बरेच किडा फवारणी बघा कसलाय मावा पडायला लागलाय हो का हा मावा बी पडायला लागलाय खरंच करू आता आपण आलो म्हणून आता लक्षात आलं. म्हणजे हे बारीक मावा आहे आणि ह्यो मावा जर चिकटला ना तर वाल वर इंगून देत नाही तो. बघून कसला मावा आहे. ठीक आहे बारीक आहे हो का काळा काळा का आहे का हम्म. ह्याला औषधाची गरज आहे हा आहे. एक दिवस येऊन हात तुम्हाला मारायला लागेल एका दिवशी आता हा ना मोठं मोठं आता वाडा पण आपला बाहेर गावी जायचा थोड्या दिवसांनी. हा ना हे गवत हे म्हणजे काढलं तर बरं नाही तर वालाला जसं याला असतात तसं वालाला येडा टाकतं हो. आणि मग ते वाल वर येऊन देत नाही बरोबर असं बाजरी चांगली उगावली. हा खरं आताच्या काळात म्हणजे शेतकरी हेच राजे खाले रे हा खाले ना वावर आहे तर पावर आहे. वावर आहे ते पावर हे खाले ना मग ते अख्खा जाता त्याचा खाला हा किडा आहे किड्याला लागतंय मुंग्याला लागतंय किटकाला नाही लागतंय. पण ते आता ह्यातलं एक पान ठेवलं ठेवलेलं एक खाले आता ह्याच मध्ये दोन्ही बी खाल्यात आहे नाही का ह्याची कोणतं दावा ह्याची दोन्ही पानं खाल्यात ह्याचं एक खालं ह्याचं एक खालंय एक ठेवलं. मला काय म्हणायचंय आता समजा जीवन जर तुम्ही फवारणी केली गडीवर आणि मग गेले मेंढराकडे औषध आणून हा नाही तर मग संध्याकाळी बाजू पुढे बांधाय हा ओली गावली तर टाकली होती पलीकडे बाजरी हे काही बाजरी आपल्या नंतर गोड्याला होईल ना. हा आता या वावरात आलं तर किती ह्याच्यात आनंद वाटला नाही का आपण एवढं गावात काढलं त्यातलं पुन्हा ट्रॅक्टरने मेहनत केली त्या कष्टाचं काहीतरी चांगलंच त्याच्यामध्ये दिसतंय ना. हा ना ते गावात जर उभं असतं तर तसं दिसलं असतं तसंच होतं बहुतेक काय काय ठिकाणी. तसंच होतं आणि मग कवायला ते नीट करून त्याला व्यवस्थित त्याच्यात थोडस आपण थोडा घाम गाळला त्याच्यामुळे आपल्याला त्या घाम गाळलेलं त्याचं फळ कारण काय म्हणतात ना हात फिरत इकडं लक्ष्मी फिरन तोंड फिरत इकडं राखीच फिरन त्याची मनच आहे काय कवाना आलाय म्हणल्यावर तो आपल्याला शिवर देऊनच जाणार आहे. हा ना हा ना हा हा ना काय काय ना देवा देऊनच जाणार आहे. त्याचं मन आहे ना की गोत आलं तर खाऊन जाईन आणि शेत आलं तर देऊन जाईन. हा ना बरोबर मन आहे आपली बोली म्हणजे पहिल्या माणसाच्या आपल्या शेतात पिकलं तर काहीतरी देऊनच जात या. मग काय वय सागर बघून कसला भेटलाय सागरला एक वाल भेटलाय वाटतं राहिला. मग काय चला याला न पाणी देतो हे वाल येतो. हा काय वाटलं पाना आहे लय भारी वाटलं. हा? मग काय वाल लयच भारी वाटला. हा आता कवा बघाय भेटतो कवा नाही परत हा ना आम्हाला तुम्हाला याच लागत हा ना. औषध पाणी कराया. औषध पाणी तर केलं तरच आता त्याला जपला तरच आहे. त्याला जावा आपण जसं बाळाला जपतो असं त्याला पण जपायला लागत तेव्हा तो आपल्याला देणार काहीतरी.